प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. परत पुन्हा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने भेटून आपणा सर्वांना आनंद होत आहे. या आपण आजच्या वचनाकडे जाण्याआधी प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयाघन प्रभुदेवा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि आजच्या ह्या प्रभुवारी तू आम्हा सर्वांशी तुझ्या वचनाद्वारे बोल आणि तुझ्या वचनाने परमेश्वरा तू आम्हाला भर, आम्हाला आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा तुझी या वचनाद्वारे आलेली तुझी शांती आणि परमेश्वरा सर्व प्रकारचे स्वर्गीय आशीर्वाद तू आम्हाला यातून द्यावेस, हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या प्रियांनो, आजच्या मननासाठी गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16 हे आपण पाहणार आहोत. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनाच्या पाचारणामध्ये ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आम्ही पश्चातापी होऊन आमच्या पापाची कबुली देतो आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून आम्ही स्वीकारतो, त्यावेळेस काय होतं की आम्ही पापापासून मुक्त होतो. जे आम्ही पापाच्या बंधनात होतो ते आम्ही मुक्त होतो आणि आम्हाला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रियांनो आम्हाला प्राप्त होतं. परंतु ज्यावेळेस हे पापाच्या बंधनातून आम्ही सुटतो, परंतु पाप आमच्या जवळच असतं, नाही का. त्याला देह स्वभाव म्हटलेला आहे, देह वासना म्हटलेला आहे. आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य आहे कसलं, की आम्ही देहवासनेप्रमाणे आम्ही जीवन जगावं की आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. ह्या दोघांकडं वळण्यासाठी जाण्यासाठी आमच्याकडं स्वातंत्र्य आहे. या दोन गोष्टी, बरं आणि वाईट, आमच्या पुढं ठेवल्या गेलेलं आहे की जे आदाम हवेच्या वेळेस त्यांच्यासमोर ठेवल्या गेलं होतं. एक मरणाचं झाड होतं, एक जीवनाचं झाड होतं. त्याचप्रमाणे आमच्याकडं हे मरण आणि जीवन आमच्या पुढं ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे ही देहाची वासना, देहवासनेप्रमाणे जीवन जगावं की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जो कैवारी, जो आमचा मार्गदर्शक आहे, तो आम्हाला देण्यात आलेला आहे. आम्ही शिक्कामोर्तब पवित्र आत्म्याद्वारे झालेलो आहोत आणि त्याच्या प्रेरणेने आम्ही जीवन जगावं. तर ह्या दोन गोष्टींचं स्वातंत्र्य आमच्याकडं आहे आणि म्हणून आम्ही या दोघांपैकी कोणाची सेवा करतो, कोणाच्या आम्ही अंकित आहोत, हे आज आपण ह्या वचन 16 याच्यावरनं आम्ही पाहणार आहोत. कारण त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. पहिली गोष्ट आपण यामध्ये पाहूया की आत्मा आणि देह परस्पर विरोधी आहेत. वचन 17 जर आम्ही वाचलं, गलतीकारास पत्र वचन 17 म्हटलेलं आहे, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. ह्या परस्पर विरोधी आहेत असं त्या ठिकाणी शास्त्रवचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आत्मा म्हणजे प्रियांनो मनुष्याचा आत्मा नाही, तर पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनुसार आम्हाला चालायचं आहे, की जो ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जो आमच्यामध्ये येऊन राहतो, नाही का. आम्हाला त्याच्या प्रेरणेने चालण्याची गरज आहे. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि वचन 5 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ठीक आहे. आत्म्याच्या द्वारे विश्वासाने आम्ही नीतिमत्वाची आम्ही वाट पाहत आहोत, त्या आत्म्याच्या द्वारे. आणि हा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करणारा आहे. आणि गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 25 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला दिसतं, जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. ठीक आहे.
कारण हे परस्पर विरोधी आहेत आणि ही आमच्यामध्ये ही देह वासना म्हणजे हे शरीराचा स्वभाव ज्याला म्हटलेला आहे, देहाचा स्वभाव किंवा ही वासना आमच्यामध्ये कार्य करते आणि ती आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालू देत नाही. या ठिकाणी 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे, है ना. आणि म्हणून हे परस्पर विरोधी आहेत. देहवासना तुम्हाला देहवासनेप्रमाणे जगून देहाची कर्माकडं ते आम्हाला नेतात, नाही का. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 19-20 मध्ये जर पाहिलं 21व्या वचनामध्ये, तर देहाची कर्म 19व्या ती उघड आहेत. ती काही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, या सर्व गोष्टी, नाही का. तर ह्या देह वासना आम्हाला ह्या गोष्टीकडे नेते की ह्या अत्यंत भयंकर गोष्टी आहेत की ज्या आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यापासून रोखणाऱ्या त्या गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रियांनो हे परस्पर विरोधी आहे, हे एकमेकाच्या विरोधी आहे. आणि म्हणून आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावं असं वचनाचं प्रोत्साहन आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. वचनाचं प्रोत्साहन की आम्ही त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, त्या आत्म्याच्या अंकित राहून त्याची सेवा करावी, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं आणि सर्व काही त्याची सेवा आम्ही करावी असं या ठिकाणी शास्त्रवचन प्रियांनो आम्हाला सांगत आहे. आणि देहवासने गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 8 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळते आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळते, नाही का. जर आम्ही आत्म्यासाठी देह स्वभावाप्रमाणे किंवा देह वासनेप्रमाणे आम्ही जगलो तर आमचा नाश हा निश्चित आहे. परंतु आत्म्याच्या प्रेरणेने जर आम्ही जगलो, आम्ही वागलो, त्याची सेवा केली तर काय म्हटलेलं आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. त्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आणि म्हणून प्रियांनो ही परस्पर विरोधी आहेत. आणि ख्रिस्ती या नात्याने आम्ही दोघांपैकी कोणाची तरी आम्ही एकाचीच आम्ही अंकित राहू शकतो, एकाचीच इच्छा पूर्ण करू शकतो, एकाचंच आम्ही ऐकू शकतो. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 17 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, कारण आत्मा देहवासनेविरुद्ध आणि देहवासना आत्म्याविरुद्ध आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 14 ते 23 वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला दिसतं की आम्ही देहवासनेने पापाचे गुलाम बनतो 14 ते 23 या वचनामध्ये. आणि रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 12 ते 14 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, पण देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही देह वासनेवर आम्ही विजय मिळवतो. जर आम्ही या आत्म्याच्या प्रेरणेने चाललो, ह्या देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चाललो, सतत आम्ही त्याची इच्छा पूर्ण केली तर आम्ही या देहवासनेवर आम्ही विजय मिळवत असतो. आणि म्हणून या दोघांपैकी आम्ही एकाचं कोणाचं तरी ऐकावं. आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आता आम्ही देह वासनेचं आम्ही ऐकू शकत नाही, नाही का. कारण देह वासना आम्ही त्या ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावर खिळलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ऐकू शकत नाही असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं की जो जीवनाकडं आम्हाला नेतो, तो पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आम्हाला त्या जीवनाकडं तो नेत असतो. आणि म्हणून आम्ही केवळ आणि केवळ आमच्या जीवनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे पवित्र आत्म्याच्या इच्छेने आम्ही आमचं जीवन जगावं असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे. दुसरी जी बाब जी आहे ती आम्ही या ठिकाणी पाहूया. जर तुम्ही देह वासना पूर्ण केल्या तर तुम्हा स्वर्गीय राज्याचे वतन मिळणार नाही, ठीक आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि वचन
19 ते 21 मध्ये म्हटलेलं आहे. देह वासना जर आम्ही पूर्ण केल्या, देहाची कर्म जर आमच्याद्वारे झाली, तर आम्हाला स्वर्गीय राज्याचं वतन मिळणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. गलतीकारासपत्र 5वा अध्याय वचन 19 ते 21 पर्यंत. देहाची कर्म तर उघड आहेत, ती जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हास पूर्वीच सांगून ठेवले होते. तेच आताही सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला स्पष्ट म्हणतं, देहाच्या वासनेप्रमाणे जर आम्ही जगलो तर ही देहाची कर्म आमच्यामधून उपजतात. पक्षभेद, राग, तटपुटी, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, रंगेलपणा, दारूबाजी, हेवा, या सर्व गोष्टी आमच्या जीवनातून त्या प्रगट होत असतात. आणि म्हणून आम्ही देह वासनेप्रमाणे, देहाच्या इच्छेप्रमाणे, देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगू शकत नाही. आमचा हा सर्व देह स्वभाव जो आहे, जो आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस आम्ही त्याला त्या वधस्तंभावर आम्ही खिळून मारतो. परंतु प्रियांनो, कधी कधी असं दिसतं की हा देह स्वभाव ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतरही आम्ही त्या देह स्वभावाने जीवन जगतो आणि आमची ही देहाची कर्म उघड आम्ही प्रगट करतो आणि दाखवतो की अजूनही आम्ही देह वासनेमध्ये, देह स्वभावाप्रमाणे आम्ही जगत आहोत. म्हणजे आम्ही नाशाकडे आम्ही जात आहोत. नाशाच्या मार्गाने आमचं मार्गक्रमण चालू आहे हे आम्ही स्पष्टरित्या आम्ही दाखवतो. परंतु ख्रिस्ती जीवन तसं सांगत नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ती व्यक्तीला त्या आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे की जो जीवनाकडं आम्हाला तो मार्गदर्शन करतो आणि जीवनाच्या मार्गाने तो आम्हाला नेतो. आणि देवराज्यासाठी प्राधान्य देण्याची प्रियांनो ही बाब आहे. काय आम्ही देवराज्यासाठीचं आमचं ख्रिस्ती जीवनाचं मार्गक्रमण आहे, आमचा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आहे की आम्ही देवराज्याकडे आम्ही जात आहोत का? आम्ही देह स्वभावाप्रमाणे जगून ही देहाची कर्म आम्ही उघड आम्ही जगाला दाखवत आहोत? काय आहे दोघांपैकी? कोणाचे आम्ही अंकित आहोत, कोणाची आम्ही सेवा करीत आहोत, हे प्रियांनो आम्ही स्पष्टपणे पाहिलं पाहिजे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 34 मध्ये येशू म्हणतो, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य या जगाच्या स्थापनेपासून तुम्हासाठी सिद्ध केले आहे ते वतन घ्या. देवाच्या राज्याला प्राधान्य आम्ही कसं देतो? काय आज येशूचे शब्द आमच्या वर्तणुकीद्वारे, जीवनाद्वारे हे असतील काय की या माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो? हे का आज आम्ही पित्याचे आशीर्वादित लोक म्हणून जगतो आहोत का? की जे स्वर्गीय राज्य आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते म्हणेल की याचं वतन घ्या. काय आज येशू माझ्यासाठी, आमच्या जीवनासाठी म्हणेल का की या माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, हे स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, त्याचं वतन घ्या? प्रियांनो, आमच्या जीवनाचं आम्ही आत्मपरीक्षण करूया की काय आम्ही कसं जगत आहोत. देह वासनेप्रमाणे, परत पुन्हा त्या जुन्या स्वभावाप्रमाणे पापामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत की जो नाशाकडं आम्हाला नेणार आहे. आमचं वतन ते नरक, तो सार्वकालिक नाश होणार आहे. आम्हाला ठरवायचं आहे. दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे की प्रभूच्या सर्व दुष्ट योजनेपासून मुक्त करीत व आपल्या स्वर्गीय राज्यात घेईल. प्रभू मला सर्व दुष्ट योजनेपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेईल, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, नाही का?
प्रभू सर्व दुष्ट योजनेपासून, या सर्व दुष्टाईपासून, कारण प्रियांनो लक्षात घ्या, देहाच्या या वासनेपासून आम्हाला आमचा जो बचाव होणार आहे तो केवळ आणि केवळ आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यावरूनच तो होणार आहे. अन्यथा आम्ही या देह वासनेवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्हाला आमच्या सर्व इच्छा त्या पवित्र आत्म्याच्या इच्छेवर सोपाव्या लागतील. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्हाला चालावं लागेल आणि मग तो पवित्र आत्मा प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करीत आमच्या जीवनामध्ये आम्हाला चालवेल. आणि मग पुढं सुंदरसं जर आम्ही पाहिलं तर आत्म्याची फळं मग आमच्यामध्ये दिसू लागतात, नाही का? आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत किंवा नाही, ते आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला दिसतं आणि तो आत्मा आम्हाला चालवतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की प्रभू मला सर्व दुष्ट योजनेपासून मुक्त करील आणि स्वर्गीय राज्यात मला घेईल. 2 तिमोथेयाचा 4 अध्याय वचन 18 म्हटलेलं आहे. असं हे स्वर्गाचं राज्य त्याला प्राधान्य देणं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ठेवलेलं आहे. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 21 अशी कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्याचं वतन मिळणार नाही असं त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. देहाची कर्मे, अशी कर्मे करणाऱ्यांना, देहाची कर्मे जे देह वासनेच्या मागं जातात, देह वासनेच्या अधीन राहून आपल्या इच्छा देह वासनेला समर्पित केलेलं जीवन जगतात, त्यांना स्वर्गीय राज्याचं वतन मिळणार नाही असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आणि मग पुढची जी बाब आहे ती म्हणजे जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांनी देहाला खिळलेलं आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि वचन 24 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं काय म्हणतं वचन, जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. किती स्पष्टपणे प्रियांनो देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, वारंवार आठवण करून देत आहे की तुमच्यातला देह स्वभाव ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याच्याकडं तुम्ही आले, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, त्याच्यावर हा विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी, माझ्या वाईट कृत्यासाठी, माझ्या देह स्वभावासाठी तो मेला, त्याला पुरल्या गेलं, तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि तो मला घ्यायला येणार आहे. या विश्वास ज्यावेळेस आम्ही ठेवतो प्रियांनो, त्यावेळेस आम्ही आमचा देह स्वभाव काय करत आहोत, त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्तासंगती खिळत आहोत. आमच्या सर्व वासना आणि विकार आम्ही त्या वधस्तंभावर खिळलेल्या आहेत असं या ठिकाणी शास्त्रवचन प्रियांनो आम्हाला सांगत आहे. काय आज ख्रिस्ती या नात्याने आम्ही आमच्या सर्व वासना आणि देह स्वभाव त्या वधस्तंभावर खिळला आहे किंवा नाही प्रियांनो, याचं आम्ही परीक्षण करूया. कित्येकदा आम्ही देह वासनेप्रमाणे जगतो आणि देहाची कर्म आम्ही आमच्या जीवनाद्वारे, आमच्या वागणुकीद्वारे आम्ही प्रगट करत असतो. परंतु या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की ते खिळा, त्या वधस्तंभावर खिळा, त्या विश्वासाच्या द्वारे, आणि मग तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 1 ते 6 आम्हाला ते सांगितलेलं आहे की कशी त्याची कृती आहे. बाप्तिस्म्याने आम्ही आमची सर्व पापे व आमचा जुना स्वभाव वधस्तंभावर खिळतो व पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होतो. रोमकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 6 वचनामध्ये तुम्हाला ते वाचावयास मिळेल की त्याचं प्रमाण हे आम्ही देतो, आमच्या विश्वासाचं प्रमाण की आम्ही बाप्तिस्मा घेतो. आम्ही ज्यावेळेस पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतो, आम्ही हे प्रतिकात्मक विश्वासाने दाखवतो की प्रभू येशू ख्रिस्तासंगती आता आमचा पापी स्वभावाला आम्ही मेलेलो आहोत आणि त्याला पूर्णपणे आम्ही पुरत आहोत, आम्ही त्याला गाळत आहोत. तो आमचा आता देह स्वभाव, देह वासना आणि विकार या खिळून मारून आम्ही त्याला पुरलेले आहेत, हे आम्ही बाप्तिस्म्याने आम्ही दर्शवतो.
आणि मग रोमकारास पत्र 6वा अध्याय 6 ते 10 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर बाप्तिस्म्याने ख्रिस्ताबरोबर मरतो आणि पापापासून मुक्त होऊन ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आम्ही जगतो, नाही का? ज्यावेळेस आम्ही पाण्यातून वरती येतो प्रियांनो, ते पुनरुत्थानाचं प्रतीक आहे, नवीन जन्माचं प्रतीक आहे. आता आम्ही मेलो, परंतु ख्रिस्तामध्ये आम्ही पुनरुत्थित होऊन आता आम्ही नवीन जन्माची सुरुवात केलेली आहे. आमचा जो आत्मा होता, जो एदेन बागेमध्ये जो मेला होता, जो पापाच्या बंधनामध्ये होता, पापाचं बंधन हे मृत्यूचं दर्शक आहे आणि म्हणून त्याला आता त्या वधस्तंभावर खिळून त्या आत्म्याला मारून आणि मग आता आमचा आत्मा त्या पापाच्या बंधनातून मुक्त होऊन आता तो जिवंत झालेला आहे. आम्ही पुनरुत्थित आहोत. एका बाप्तिस्म्याद्वारे आम्ही हे दाखवतो की आम्ही विकार आणि वासना यांना खिळून मारलेलं आहे आणि आता आम्ही पुनरुत्थित झालेलो आहोत. प्रियांनो, हा विश्वास आहे, हे जीवन आहे, ते विश्वासाचं जीवन आहे की नवीन जीवनामध्ये आम्ही पुनरुत्थित झालेलो आहोत. शुद्ध पवित्रतेचं जीवन, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आता आम्ही जीवन जगणार आहोत. तेच या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे की ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन जीवनाची आम्ही सुरुवात करतो. आणि मग पुढं म्हटलेलं आहे, ख्रिस्ती या नात्याने आम्ही निरंतर देहवासनाला खिळलेलं असावं. निरंतर. प्रियांनो, ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो की ही प्रक्रिया आहे की ही सारखी नित्याने चालणारी ही प्रक्रिया आहे. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 3 ते 7 वचन जर आम्ही पाहिलं तर त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यांना मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा, कारण त्यामुळे देवाचा कोप होतो. या सर्व जे अमंगळपणा आहेत, कामवासना आहेत, कुवासना आहेत, लोभ आहे, हे आम्हाला जीवे मारायचे आहेत. आणि ते नित्याने रोज आणि रोज ज्या वेळेस त्या वासना आमच्या देहातून उफाळून येतात त्यांना जीवे मारायचं आहे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे, दुर्लक्ष करायचं आहे. आणि प्रियांनो, आम्हाला शुद्धता, पवित्रता आणि सांगूनपणाला आम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. त्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करणार आहे या सर्व गोष्टीपासून दूर राहण्यासाठी. आणि ही नित्याची प्रोसेस आहे, नित्याचं प्रियानो ही प्रक्रिया आहे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये. एकदा झालं नाही, या वारंवार तुमच्या देह स्वभावातून या सर्व हा अमंगळपणा आहे, कामवासना आहे, कुवासना आहे, या सतत उफाळून येतील. कदाचित तुम्हाला सतत त्यांना मारायचं आहे. ही नित्याची प्रोसेस तुमच्या जीवनामध्ये त्यांना करण्याची गरज आहे. आणि कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 8 ते 11 मध्ये म्हटलेलं आहे की जुना मनुष्य सतत काढत राहावा, ही सततची प्रक्रिया आहे. आमच्यातला हा जुना स्वभाव, जुना मनुष्य आहे, तो आम्ही त्याला मारावं, त्याला बाहेर काढावं आणि नवीन मनुष्य धारण करावा, असं नाही का? जो पित्याने ख्रिस्त सदृश्य जो नवीन मनुष्य जो निर्माण केला, ठीक? ज्यावेळेस देवाने मनुष्य निर्माण केला तो चांगला आहे असं पाहिलं, नाही? तसा तो देवनिर्मित जो मनुष्य आहे, नवा मनुष्य आहे, तो आम्ही धारण करा. देवाने निर्माण केलेला, पापाने भरलेला देह वासनाने नाही, नवीन मनुष्य. आणि ही सततची प्रक्रिया आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये असली पाहिजे की सतत आम्ही या पाप वासनेला, देहाला आम्ही मारलं पाहिजे, खिळलं पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण प्रियांनो, ते आमच्या देहामध्ये वसतात, आमच्या देहामध्ये वसतात. आणि हा देह कधीपर्यंत आहे? आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत आहे. म्हणून या कधीही उफाळून येऊ शकतात, कधीही आम्ही पापामध्ये पडू शकतो, कधीही आम्हाला ह्या जार कर्म, अमंगळपणा, अशुद्धपणामध्ये प्रियांनो ह्या सर्व गोष्टी आम्हाला लोटू शकतील.
परंतु तो त्यासाठी नियंत्रण करण्यासाठी तो देवाचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे की त्याचं नियंत्रण प्रियांनो आम्ही ठेवलं पाहिजे आणि तसं आम्ही जीवन जगलं पाहिजे असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. जर आम्ही पुढची गोष्ट, जर आम्ही आत्म्यात राहतो तर आम्ही आत्म्यामध्ये चालावं असं गलतीकारास पत्र 5 अध्याय वचन 25 मध्ये म्हटलेलं आहे. आणि तो पवित्र आत्मा ज्याने आम्हाला ती सुवार्ता कळविली आहे ते आपण थोडक्यात वाचूया की पवित्र आत्मा ज्या आमच्यामध्ये राहतो आणि तो आम्हाला चालवतो आणि म्हणून आम्ही त्या आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललं पाहिजे. योहान्याचा 16वा अध्याय आणि वचन 7 ते 13 जर आम्ही वाचलं तर आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन काय सांगतं ते आपण बघूया. योहान 16वा अध्याय वचन 7 ते 13. तरी मी तुम्हाला खरे सांगतो की मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो, यानंतर तुम्हाला मी परत दिसणार नाही. यावरून नीतिमत्वाविषयी आणि ज्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे यावरून न्यायाविषयी मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टीविषयी तुम्हाला कळविल. तो सत्याचा आत्मा, तो कैवारी, तो पवित्र आत्मा, तो आमच्यासाठी जगात प्रियांनो आमच्यासाठी पाठवलेला आहे, मार्गदर्शनासाठी पाठवलेला आहे. तो सतत आमच्यामध्ये राहतो, आम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्याच्याप्रमाणे म्हणून म्हटलेलं आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आम्हाला त्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तो कैवारी आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे असं या ठिकाणी शास्त्रवचन म्हणतं. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, रोमकरास पत्र याचा अध्याय 8 आणि वचन 11 ते 13 रोमकरासपत्र 8वा अध्याय वचन 11 ते 13 मध्ये म्हटलेलं आहे, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. तर मग बंधुजन हो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयास देहाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. है ना. आणि या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा हा आम्हाला सहाय्य करणं की देहाची कर्म ठार मारण्यासाठी, हे सर्व आमच्यातलं पाप रोखण्यासाठी, आणि म्हणून आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे, देह स्वभावाप्रमाणे नाही असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. तो पवित्र आत्मा, येशूचा आत्मा असं म्हटलेलं आहे की तो तुमच्या ठायी दिलेला आहे. तुमची मर्त्य शरीरे तो जिवंत करील आणि म्हटलेलं आहे की शरीराची कर्मे ठार मारील आणि तुम्हाला तो जगविल. प्रियांनो, जर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललो तर जगणार आहोत, अन्यथा आम्ही सार्वकालिक मरण आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आम्ही मरू. आमचा आत्म्याचा नाश परत पुन्हा एकदा ठरलेला आहे आणि आत्मा आमचा मरणार आहे. आणि म्हणून शेवटी प्रियांनो, आम्हाला हेच शास्त्रवचन प्रोत्साहन देतं की आम्ही देह वासनेप्रमाणे नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही जीवन जगावं. गलतीकारास पत्र 6वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे तुम्ही पेराल तेच तुम्ही उगवेल. जर तुम्ही देह वासनेप्रमाणे, देह स्वभावाप्रमाणे चालले तर नाश आहे, नाशाचं पीक तुमच्या पदरी पडेल. परंतु आत्म्याच्या प्रेरणेने चालले तर सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळेल असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. आणि मग
पहिले तिमोथी 4 अध्याय वचन 8 मध्ये जर पाहिलं तर आत्म्याच्या अनुकरणाने आम्हाला स्वर्ग प्राप्ती आहे, नाही का? जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, स्वर्ग प्राप्ती आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आमची परिणिती त्या स्वर्गामध्ये झाली पाहिजे. आमची परिणिती, आमची समाप्ती त्या स्वर्गामध्ये प्रियांनो झाली पाहिजे. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही ख्रिस्ती या नात्याने आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने सर्व या देह वासना कुचलून मारण्याचा प्रयत्न करूया आणि शुद्ध पवित्र जीवन जगून आपण आपला प्रवास त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण समाप्त करूया. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला विपुल असा आशीर्वाद देव. प्रार्थना करू. धन्यवादित गौरवी प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला दिलंस की आम्ही त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं आणि या देह वासनेवर आम्ही विजय मिळवावा, ही देहाची कर्म आम्ही ठार मारावी. यासाठी परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आणि परमेश्वरा, या नित्याच्या या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये तू आम्हाला विशेष तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य आणि मार्गदर्शन कर आणि त्या स्वर्गीय जीवनाची वाटचाल करण्यासाठी लागणारी कृपा तू आम्हा प्रत्येकाला दे. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या सर्व विश्वासणाऱ्या परिवारासोबत या देवाच्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद आणि आनंद यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.